तर आज मी तुम्हाला हे सगळं आमचं जे परसबाग आहे ही कशी काय फुलली, कशी काय आज एवढ्या वर्षापर्यंत ही झाडं, ही जागा हिरवीगार राहिली, ह्याचं मुख्य कारण म्हणजे यांना दरवेळेला येणारं पाणी, कंटिन्यूस दिलं जाणारं पाणी, त्यांची देखभाल, त्यांना खत घालणं, त्यांची काळजी करणं, हे काही सोपं काम नाही आहे. वर्षानुवर्ष जे जपलं जातं त्यासाठी माझ्या सासऱ्यांनी म्हणजे श्रीयुत अरुण दत्तात्रय होनारी यांनी जी परिश्रम घेतलेले आहेत, ही सगळी त्यांची परिश्रम आहे, त्यांची मेहनत आहे. त्यामुळे आज आम्हाला आंबे म्हणा का चिकू जांभूळ परत आपले रतांबे आहेत, हे सगळं आम्हाला खायला भेटतात त्यांच्यामुळेच. मी 1958मध्ये हे रतांब्याचं झाड आणि त्याच्यानंतर एक नारळाचं झाड हे 1958मध्ये लावली. 1958मध्ये त्याच्यानंतर मी 1995पासून बानोली टाईपची 15 माड घेतले. त्याच्यानंतर 4-5 कलमं लावली त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 10-1 माड बानोली टाईपचे घेतले आणि ते इतर ठिकाणी लावले. असे म्हणता 20-25 माड मी स्वतः लावली. त्याच्यामध्ये जामाची 2 झाडं लावली, गुलाबी जाम, 2 चिकूची झाड लावली, लिंबूची झाडं लावली आणि ते आता ह्या कंपाऊंडमध्ये 4 हापूसचे आंबं आहेत. त्याच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये इथे बघत राहा. त्याच्यानंतर बाजूच्या कंपाऊंडमध्ये त्याच्यामध्ये एक बारडोली टाईपचं जांभूळ, एक माझ्या आईने लावलं चिकूचं झाड आणि मी 5 लावली कलमं ह्या कंपाऊंडमध्ये बाजूच्या विहिरीच्या बाजूच्या आणि एक आंबा आणि एक जांभळाचं झाड, ते एक झाड लावलं इथे ह्या बाजूला. हे बघा इथे जांभूळ आहे, एक जांभूळ आणि एक आंबा. अच्छा. ते साधारणतः 2002 मध्ये लावले, 2002 मध्ये. अच्छा. ते आता जांभळं धरायला लागली, आंबे धरायला लागले असं. आणि पाऊंडची साफसफाई दरवर्षी करावी लागते. साफसफाई व्यवस्थित स्वच्छता ठेवावी लागते. त्या कलमांना जवळजवळ 4 डंपर मी माती घेतली, लाल माती घेतली. त्याच्यानंतर 5 डंपर चिरे घेतले. असे म्हणता दरवर्षी थोडं लावताना आज आम्ही जवळजवळ 100-120 पर्यंत झाडं लावलेली आहेत. छान. जवळ 15 सुपारीची झाडं लावली आहेत, फणसाची 6 झाडं लावली आहेत, आणखी इतर झाडं असे म्हणता जवळजवळ 120 पर्यंत नवीन झाडं मी लावलेली आहेत. हे वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्हाला असं वाटलं आणि काय उद्देश होता नेमका तुमचा? माझा उद्देश असा होता, या कंपाऊंडमध्ये काजूची झाडं जुनी होती
ती पडून गेली आणि त्या ठिकाणी काहीच नव्हतं. मग अशी मोकळी जागा होती. ती मोकळी जागा लोक म्हणायचे काय करायचे आहे त्या जागा, म्हणून त्यांना दाखवण्यासाठी ही माडाचं झाडं लावली मी. ते ती तुम्हाला असं सांगत होती का विकून टाका किंवा काय करा? काही लोक असं विचारतात तुमच्याकडे जागा जास्त असेल तर थोडी विकून टाका, तुम्हाला करता येत नसेल काय? जमत नसेल ना, करता येत नसेल ना, काही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काही थोडी जागा विकून टाका. तर त्यांना दाखवण्यासाठी जिद्दीने तुम्ही असं पेटून उठलात की नाही आम्हाला काय करून मला असं वाटतं काहीतरी ह्यांना करून दाखवावं. हां असं मला वाटलं काय अशी माणसं म्हणतात ना, मग त्यांना काहीतरी करून दाखवावं. केल्याशिवाय काय म्हणजे त्याची तोंड बंद होतील, म्हणून अच्छा. त्यांना जिद्दीने मी करून दाखवलं. अच्छा. मी जे केलं ना ते माझ्या जिद्दीने केलं. बाबा लोक असं म्हणतात ना, तर आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे आणि मी ते करून दाखवलं. मग त्यांना सुद्धा आता वाटतं बाबा काहीतरी केलं. माझ्या आजोबांचं 2 कलम होती, 2 घराजवळ 2 कलम होती. ती 1961 मध्ये चक्रीवादळ झालं. त्या वादळामध्ये एक कलम पडून गेलं आणि एकच राहिलं. ते आपलं 1-2 वर्षांनी धरायचं, काहीतरी मिळायचं. तर म्हटलं की आपण काहीतरी केलं तर काहीतरी मिळेल, आपल्या कुटुंबाला मिळेल, सगळ्यांना मिळेल. कोणतरी अजून कोण इथे राहील, तो खाऊ शकेल, काहीतरी करेल. म्हणजे तुम्ही स्वार्थी विचार नाही केला, तुम्ही मलाच फक्त सगळ्यांचा विचार करून तुम्ही हे केलं काम. असं म्हटलं नाही की हे माझंच आहे सगळं. मी स्वतःच असं विचार केला की 4 झाडं लावली त्याच्यात लोक आपल्या कुटुंबाला मिळतील, त्याचा फायदा होईल त्याचा. आणि त्याच्यासाठी मी माडांसाठी पाईपलाईन केली, त्यांना कॉक बनवले. सगळे दरवर्षी माडांची अळी म्हणा, त्यांची साफसफाई म्हणा, मी दरवर्षी करतच राहिलं. असं वाटलं की आपण काहीतरी करावं. आपण इथे मालवणमध्ये आपण आहोत, पण काहीतरी लोकांना काहीतरी करून दाखवावं ह्या. आणि काय आलं, आमच्या आजोबांचं ही प्रॉपर्टी आहे. आजोबांच्या नंतर त्यांच्या मुलांनी सांभाळलं. त्याच्यानंतर ही आमच्याकडे आले, नातवांकडे आली. तर ती विकण्यापेक्षा त्याच्यामध्ये बाबा काहीतरी प्रगती करावी, काहीतरी विकास करावा, 4 झाडं लावावी, लोकांना काहीतरी दिसेल, छान दिसेल, अशा दृष्टीने ही झाडं लावली. झाडामुळे काय होतं, आपल्याला शुद्ध हवा मिळते, सावली मिळते. झाड नारळ असले तर त्याचं आपल्याला फळ मिळतं, काहीतरी मिळत राहतं. असं झाड काय बेईमानी होत नाही. झाड आज ना उद्या केव्हा तरी काहीतरी देतं, पण माणूस तरी एक वेळ बेईमानी होईल, पण झाड बेईमानी होत नाही. ते आज ना उद्या तुम्हाला काहीतरी त्याचं फळ देणं, अशा उद्देशाने ते लावलं. समजले ना? असा आपला एक आपल्या ठिकाणी काहीतरी झाडं असावी, दुसऱ्यांकडे आहेत ना, मग आपल्याकडे का नाही? मग त्या उद्देशाने काही ना काहीतरी आपलं लावत गेलो आणि त्याची मेहनत केली, लावलं, त्याला माती घातली, काय घातली. दरवर्षी असं काहीतरी सुधारणा करावी अशा हेतूने मी ही झाडं लावलेली आहेत. लहानपणी मी मुंबईमध्ये 1लीमध्ये होतो, त्याच्यानंतर 2रीमध्ये मी मालवणला आलो. त्यावेळी जवळजवळ वयाचं किती 7व्या वर्षी. अच्छा. 7व्या वर्षी 6व्या वर्षी पहिली घ्यायची त्यावेळी. 7व्या वर्षी 2रीमध्ये मालवणला आलो मी. तेव्हापासून मी आईबरोबर मदत करायचं. तिथं मी त्यावेळी लाटीने पाणी काढायचं आणि लाटीने पाणी काढून ते एका ड्रमामध्ये ओतायचं आणि ते ड्रम भरल्यानंतर मी 2 घागरी घ्यायचं आणि आई 2 घागरी घ्यायची. म्हणजे तेव्हा मोटर वगैरे असं काहीच नव्हतं ना, आपण रहाटाने पाणी काढत होतो, हाताने. हां. लाटीने पाणी, मोटर आता ये झाली. त्यावेळी लाटीने पाणी काढायचे आणि ते ड्रमात ओतायचे आणि तिथून ते 2 घागरी आई भरायचे, मी 2 घ्यायचे. एकूण 2 वेळा गेले म्हणजे 8 घागरी घातली एका माडाला, का 1 माड झाला. त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत, त्या कोपऱ्यापर्यंत, 4ही कोपऱ्यापर्यंत
त्यावेळी माड होते ते आज 20 माड होते, त्यावेळी 20 माड होते. आज एक दिवस आम्ही 10 माड शिपायचे, दुसऱ्या दिवशी 10 माड शिपायचे. पण ते काढून घालायचं न्यायचं असं आम्ही दोघंच होतं, आई आणि मी. पण ते शिंपायचं त्यावेळी. पण आता एवढे फिटिंग केली आहे, पाईप फिटिंग केली आहे, सगळं पाईप. आज त्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटतंय, हां, बरोबर आहे. ते आता त्याचं मेहनत केली त्याचं फळ हे भेटतं नाही असं नाही. जशी आपण मेहनत करावी तसं त्याचं फळ मिळतं. बरोबर आहे. आणि पुढचं आता तुमचं काय प्लॅनिंग आहे? पुढचं आणि आता ही झाडं आहे त्याची सांभाळायची, त्याला खत पाणी घालायचं, त्याला व्यवस्थित त्याची जोपासना करायची, एवढंच उद्देश आहे. जे काय आजोबांनी आपल्याला दिलं आहे, त्यांच्या मुलांनी राखलं, तेच आम्ही सांभाळून जे आहे आजोबांनी दिले ते सांभाळून ठेवायची हीच वृत्ती आहे, हीच आमची इच्छा आहे. असंच आपलं टिकून राहावं, सांभाळावं, हीच आमची इच्छा आहे. दुसरं काय परिस्थिती आम्ही ही जागा घेऊ शकत नाही, पण ती आजोबांनी आम्हाला दिली आहे, त्यांच्या मुलांनी राखून ठेवली. त्याच्यानंतर नातू आम्ही नातवाने त्याच्यामध्ये जरा विकास केला, डेव्हलपमेंट केली आणि त्याची कसा विकास होईल त्याचं तुम्हाला पुढच्या पिढीकडून पण हीच अपेक्षा आहे. हां, तर त्याचा कसा विकास होईल, त्याच्यामध्ये आणखी भरभराट कशी होईल आणि जे आहे ते टिकवून ठेवायचं आहे आम्हाला. आणि आमची इच्छा आहे का आमच्यानंतर आमच्या मुलाने नातवाने ह्याच्यामध्ये जरा विकास करावा, डेव्हलपमेंट करावी, काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करावी, ही इच्छा आहे.